तुम्ही मला मारणार? अहो सखूने मला सांगितलं पण मी त्यावर काही विश्वास नाही ठेवला बाबाजी. तू विश्वास ठेव नाहीतर ठेवू नको, पण आज तू कापणार कापणार. लय ती झाले नुसती धावतोच मी, पण आज हिला रक्ताचा टेला लागणार. आज हिची तान भागणार. बाबाजी बाबाजी मला क्षमा करा. आम्ही ती शिक्षा मला दे. तुम्हाला मारायचं ना तर मला मारा, पण आऊंना नका नाव मारू, नका मारू आऊंना, नका मारू. अरे तुला मारून काय उपयोग आहे? तुला मारलं तर तू सुटशील, पण दिगूला मारलं जवळ जिद्दी आहेस तवर स्वतःला कोसत राहशील. क्षणाक्षणाला कणाकणानं मरत राहशील. तुला कशाला मारू ग मी? आता बघ दिगूला कसा मारून टाकतोय मी ते. सखू सखू बाबाजी नको, बाबाजी नको, बाबाजी नका करू, नका करू असं बाबाजी. सखू सखू काय झालं सखू? काय झालं? आऊ आऊ ठीक आहात ना तुम्ही? अगं मला काय झालंय सखू? हे बघ तुझ्या समोरच तर आहे. तू तू शांत हो. घे पाणी, घे पाणी पी. सावकाश पी. इतकं घाबरणं एवढं स्वप्नात काही पाहिलंस का तू? बाबा सखूला तिच्या बाबांची आठवण आली असणार. बाबाजींबद्दल आऊंना सांगितलं आणि स्वप्न खरंच झालं तर? तू अशी गप्प बसतेस ना सखू, काय बोलू मी? मन मोकळं करत नाहीस, अजिबात काही सांगत नाहीस, म्हणूनच एकावर एक संकटात सापडतेस तू. सखू हे बघ मी आहे ना, बोल काय झालं? आऊ मला मला स्वप्नात ना एक भयानक राक्षस दिसला हो. त्याच्या डोक्यावर शिंक होते, तोंडातून बाहेर येणारे सोळे आणि आणि त्यांनी तुमच्यावर वार केला हो. आऊ हसताय काय? मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी म्हण आहे, बाकी काही नाही सखू. हे बघ मला काहीही झालेलं नाहीये आणि काही होणार पण नाही. झोप तू, शांत झोप, झोप. झोप. रमा रमा कुणाला हाक मारावीशी वाटते आणि कुणालाही बोलून काहीही उपयोग नाही हे सुद्धा मनाला पटतंय ना. एकटी पडलीयस असं वाटतंय ना. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही पळून गेलात भ्याडासारखे आणि आणि आताही भ्याडासारखे लपून छपून बोलताय. एकटी पडलीयस
याला कारणीभूत कोण? तूच ना. गजा काय, दिगू काय, कोणीही असो, प्रत्येकात तो विठुराया आहे. हे फक्त मान्य करायचा अवकाश की एकटेपणा कुठल्या कुठे निघून जाईल. दुसऱ्यावर विश्वास ठेव. तू जेवढा विश्वास ठेवशील ना तेवढा तुला विश्वास मिळेल, आदर मिळेल. गोतावळ्यात असूनही एकटं वाटणार नाही. हो, पडली मी एकटी. पडू दे एकटी. मी मला हवं तेच करणार, कारण मला घर संसार चालवायचा आहे. मी पण एक तारी घेऊन सगळ्या गोतावळ्यासह तुमच्या त्या काळ्याचं भजन गात बसले असते ना तर काहीच घडलं नसतं. दिगू आणि यमुना किती लहान होते ठाऊक आहे ना तुम्हाला. तुम्ही चालते वा इथनं, चालते वा. मला नको ते शिकू नका. निघा माझ्या खोलीत. जा तुम्ही, जा. वहिनी, वहिनी, अहो पुन्हा भास व्हायला लागले का तुम्हाला? वहिनी, कुणाशी बोलताय तुम्ही? बघा ना, दिसत नाही का तुम्हाला इथे कोण बसलंय ते? रमायको कोणीच नाहीये तिथे. तुला भास झाला असेल. या सगळ्या गोष्टीला ना ती सखू कारणीभूत आहे. कसल्या खमक्या आमच्या वहिनी, पण काय वेळ आली त्यांच्यावर माहिती आहे? हो ना, ती यायच्या आधी आपण या घरात वेगळे होतो का? ती आली आणि या घरात कुरबुरी, वाद आणि भांडण सुरू झाली. आज तुमच्या डोळ्यात हे पाणी कुणामुळे आलं? त्या सखूमुळेच ना. रमाई, तुझी शांतताच हरवून गेली. इतकी अस्वस्थ तू याआधी कधीच नव्हतीस. बस, सगळे तुम्ही गिधाडासारखे का तुटून पडताय माझ्यावर? मला कळत नाही असं वाटलं का तुम्हाला? की मला काही माहितच नाही म्हणून नव्यानं काही सांगताय? नाही ना? मग निघा माझ्या खोलीत बाहेर. निघा. चालते वा. जा. साऊबाई, निघा. 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 जा. खरंच मी एकटी आहे. एकटीच आहे. अप्पा, 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 अप्पा. सखू, अप्पा, सखू, सखू, काय झालं सखू? अप्पा, अप्पा, मला खूप भीती वाटते. अप्पा. सखू, अगं मी आहे ना इथे. सखू, अगं मी आहे ना इथे. अजिबात घाबरायचं नाही. तुझ्या जवळच आहे मी. पाणी आणायला गेलो होतो. आता कुठेही